आता ऐकूया फक्त आपल्या मनाचं. बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र. पवित्र रमजान महिना हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महिना मानला जातो. या महिन्यात उपवास, रोजा पाळला जातो. सूर्योदयापूर्वी शहरी आणि सूर्यास्तानंतर इफ्तार या वेळी विशेष खाद्यपदार्थ तयार केले जात आहे. या पदार्थांना धार्मिक, पोषणात्मक आणि सामाजिक असे तिन्ही प्रकारचे महत्त्व असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जुने नाशिक परिसरातील दूध बाजार या ठिकाणी मोठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. शहरातील विविध भागांतील मुस्लिम बांधव खरेदी करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी विविध प्रकारची फळे, खजूर, शरबत, फालुदा, ड्रायफ्रुट्स, विविध प्रकारची सेवई इत्यादींची मोठ्या प्रमाणात मागणी असते. विशेष म्हणजे या बाजारपेठेमध्ये फक्त मुस्लिम धर्मीयच नव्हे तर सर्व धर्मीय या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आनंदाने येत असतात. रमजान महिन्यात खजुराला विशेष महत्त्व आहे. प्रेक्षित मोहम्मद साहब यांनी खजूर खाऊन रोजा सोडण्याची परंपरा सुरू केली असं मानलं जातं. त्यामुळे इफ्तारच्या वेळी खजूर खाणं शुभ आणि सुन्नत मानलं जातं. खजूर शरीराला तात्काळ ऊर्जा देतो आणि दिवसभराच्या उपवासानंतर शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतो. याशिवाय फळे, फळांचे रस, शरबत, दूध, सूप, फरसाण, समोसे, भजी इत्यादी पदार्थ मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात. शहरीसाठी दूध, पोळी, भात, अंडी, मांसाहारी पदार्थ, दलिया यांसारखे पौष्टिक आणि पोटभर अन्न घेतलं जातं. रमजानच्या शेवटी येणाऱ्या ईद उल फित्रसाठी विशेष तयारी केली जाते. या दिवशी शेवई, शिरखुर्मा, बिर्याणी, कबाब यांसारखे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ आनंद, एकोपा आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहेत. अशा प्रकारे रमजान महिन्यात खरेदी केले जाणारे खाद्यपदार्थ केवळ पोट भरण्यासाठी नसून त्यामागे धार्मिक श्रद्धा, आरोग्याची काळजी आणि सामाजिक एकात्मता यांचं महत्त्व दडलेलं आहे. न्यूज फर्स्ट महाराष्ट्र ब्युरो, रेहान खान, नाशिक. न्यूज फर्स्ट महाराष्ट्र.